हा कलियुग आहे. यापूर्वी आपण काही दशकांपूर्वी नल दमयंती स्वयंवर हा ग्रंथ काही कारणासाठी प्रकाशित केलेला होता की आपल्या मनोकामना शीघ्रातिशीघ्र पूर्ण व्हाव्यात. विवाह इच्छुक असणाऱ्या वधूवर तथा मुलामुलींची विवाह सुयोग्य पद्धतीत व्हावी म्हणून पूर्वीपासून ऋषीमुनींपासून या ग्रंथाचं वाचन करण्याची पद्धत होती. परंतु हा कलियुग आला आणि कलीचा उपद्रव कुठल्याही कुटुंबियांना व्यक्तीला होऊ नये म्हणून त्यात पहिला श्लोक दिलेला आहे त्या नलदमयंती स्वयंवरामध्ये. महाभारताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये नल आणि दमयंती यांचा संवाद आलेला आहे. कर्कोटकश्च नागश्च दमयंत्या नलश्च इति कीर्तन कलिमलनाशका. जो कोणी प्रातस्मरणात ही 4 नावं घेईन त्यांना कलीचा उपद्रव होत नाही. तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या जरी म्हटले कर्कोटक नाग, नागात नाग 9 नागांमध्ये कर्कोटक नाग हा श्रेष्ठ नाग आहे. राजा ऋतुपर्ण काशीचा जगामध्ये रथ चालवण्याचं वेगळं औदार्य राजा ऋतुपर्णाचं होतं. त्याचा रथ ताशी 9 योजनं पळायचा. एकदा ते नलदमयंती यांना भेटण्यासाठी नळदुर्गाला आले आणि नलदुर्गाला काही क्षणात पोचताना त्यांच्या खांद्यावर एक उपरणं असायचं, उपवस्त्र असायचं. ते गडबडीत पडलं. रथ हाकणाराला ते सांगतात, अरे रथ थांबव, माझं उपवस्त्र खाली पडलेलं आहे. रथचालकानं सांगितलं, राजेसाहेब आपण 9 योजनं पुढे आलेलो आहोत, आता मागे जाता येणार नाही. योजन म्हणजे 9 मैलाचं 1 योजन. 9 मैल पुढे गेलं तर 1 योजन. म्हणजे आज तो वेग विमानांना सुद्धा नाही. अशा वेगानं रथ चालवणारा राजा, त्याला राजा ऋतुपर्ण म्हणतात. ते काशीचे होते. आणि पुण्यश्लोक नल आणि पुण्यश्लोक दमयंती. मराठीत जरी तुम्ही 4 नावं घेतली, राजा नल, दमयंती, ऋतुपर्ण, कर्कोटकनाग, तुम्हाला कलीपासून कुठलाही उपद्रव होणार नाही. कारण सध्या कलियुग आहे. पूर्वी धर्म हा 4 पायावर उभा होता. सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये, त्रेतायुगात तो 3 पायावर आला. भगवान श्रीकृष्णांच्या द्वापार युगात तो 2 पायावर आला. आणि आजच्या काळात 1च पायावर धर्म उभा आहे. केव्हा तोल जाईल सांगता येत नाही. अशी अवस्था सध्या धर्माची आहे. त्यासाठी हा एक पाय का असेना पण हा समतोल असावा, तोल जाऊ नये. त्यासाठी जो कोणी ही 4 नावं प्रातस्मरणात घेईल गीतेच्या नावासोबत, त्यांना कलीपासून संरक्षण मिळेल. म्हणून आपण आपल्या मनामध्ये एक नोंद करावी की उठल्या उठल्या आपण गीतेची 18 नावं, कलिमलाची ही 4 नावं, ही आपल्याला शेवटचा श्वास असेपर्यंत ती आपण घेऊ. म्हणून आम्ही हे नेहमी आपल्याला नेहमीच्या गुरुवारी रविवारी ही सांगण्याची संधी मिळते. असंख्य लोक त्याचा वापर करत असतात, त्यात दुमत.